नमस्कार, केटीएन न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या रणधुमाळी सध्या सुरू आहे। नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष तथा नगरसेवक पदासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत त्यांची प्रचाराचा धुराळा आता आपल्याला गलोगली आपल्या शहादा शहरात दिसून येत आहेत। कॉर्नर सभा असतील, मीटिंग असतील, घरोघरी जाऊन वैयक्तिक भेटी असतील, त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या सभा घेऊन त्यांचा प्रचार सुरू आहे। परंतु आता सध्याची सर्वात मोठी जाहीर सभा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहादा शहरातील जनता चौकात ठेवण्यात आली आहे। उद्या दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा जनता चौकात होणार आहे। नगरपालिकेसमोर ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। सभेसाठी आतापर्यंत पूर्ण तयारी करण्यासाठी सकाळपासून मोठ्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे। प्रशासनाने काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पराकाष्ठा केली आहे। महावितरणने त्या ठिकाणी सकाळपासून आपले कर्मचारी त्या ठिकाणी पाठवले आणि त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे। तर आपण पाहिलं तर याविषयी भारतीय जनता पार्टीचे माजी कृषी सभापती सुनील पाटील यांनी माहिती देताना सांगितले की राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ शहाद्यात येत आहेत। त्यांच्यासोबतच 14 वार्डामध्ये उभे असलेले 29 उमेदवार यांचे प्रचार या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्या संदर्भातली भव्य अशी जाहीर जनसभा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वच नागरिकांनी या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाच्या वेळेस या जाहीर सभेच्या आयोजन भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तथा राज्य शिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल, त्याचप्रमाणे नंदुरबार भाजपा महामंत्री विजय चौधरी, शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासह अनेक भाजपचे कार्यकर्ते तसेच संपूर्ण शहादा शहरातील जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व जनतेला आवाहन करण्यात आले आहे। केटीएन न्यूज नेटवर्क, शहादा।